आयूचा खर्च या ठिकाणी उचललाय ते म्हणजेच श्रीधर कृष्णाजीराव शिर्के यांच्याकडून हा उचलण्यात आलाय। त्यानंतर पहा दुसऱ्या दिवसाचा यूट्यूबचा खर्च उचलणारे सन्माननीय सुधाकर गोविंदराव भोसले, तर त्यानंतर तिसऱ्या दिवसाचा खर्च उचलणारे यूट्यूबचा आदरणीय सन्माननीय श्री सचिन शशिकांतराव भोसले यांच्याकडून त्यांची आई कैलासवासी रेखा शशिकांतराव भोसले यांच्या स्मरणार्थ त्यांनी पुरस्कृत केलाय। त्यानंतर पहा अंतिम सामन्यातील व विजेता व उपविजेत्या संघाकरिता जी मेडल आहेत 25 मेडल या ठिकाणी पुरस्कृत केलेत। श्रीयुत संदीप अमृतराव भोसले यांच्याकडून रणवीर हुतात्मा कैलासवासी बाबाजीराव धोंडबाराव भोसले यांच्या स्मरणार्थ ही पुरस्कृत करण्यात आलेली आहेत। तदनंतर पहा या स्पर्धेकरिता लवशेठ शिवाजीराव भोसले यांच्याकडून त्यांचे वडील कैलासवासी शिवाजीराव बाबूराव भोसले यांच्या स्मरणार्थ रोख रुपये रक्कम 5555 पुरस्कृत करण्यात आलेली आहे। प्रसिद्ध उद्योजक राजूशेठ दगडूजीराव कदम यांच्याकडून या स्पर्धेकरिता रोख रुपये रक्कम 5001 देणगी स्वरूपात प्राप्त झाली। त्याचबरोबर नायब सुभेदार सुधीरराव पांडुरंगराव भोसले, हा सामना बरोबर 5 षटकांचा असेल, 5 षटकांचा असेल। नायब सुभेदार सन्माननीय सुधीरराव पांडुरंगराव भोसले अध्यक्ष आजी माजी सैनिक कल्याण समिती रत्नागिरी, त्याचबरोबर जिल्हास्तरीय रत्न संघटनेचे पदाधिकारी यांच्याकडून रोख रुपये रक्कम 5000 देणगी स्वरूपात प्राप्त झाली आहे। त्यानंतर या स्पर्धेकरिता आदरणीय रमेश शिवराम चिविलकर यांच्याकडून त्यांची आई कैलासवासी सरस्वती शिवराम चिविलकर व वडील सन्माननीय कैलासवासी शिवाजीराव धोंडू चिविलकर यांच्या स्मरणार्थ रोख रुपये रक्कम 5001 देणगी स्वरूपात प्राप्त झाली। त्याचबरोबर अखिल राजे संदीप फाळके आणि विनोद भोसले, संदीप फाळके आणि विनोद भोसले जिथे कुठे असतील त्यांनी पॅव्हेलियनमध्ये देवानंद उर्फ भाऊ भोसले यांच्याशी संपर्क साधायचा आहे। भाऊ भोसले यांच्याशी संपर्क साधा। या स्पर्धेकरिता माननीय अखिल राजे बाबाजीराव भोसले यांच्याकडून त्यांचे बंधू यशवंतराव बाबाजीराव भोसले यांच्या स्मरणार्थ रोख रुपये रक्कम 5001 देणगी स्वरूपात प्राप्त झाली आहे। त्याचबरोबर या स्पर्धेकरिता प्रवीण बाबाजीराव भोसले यांच्याकडून त्यांचे वडील कैलासवासी बळीराम बाबाजीराव भोसले यांच्या स्मरणार्थ 5555 देणगी स्वरूपात प्राप्त झाली आहे। आदरणीय प्रवीण बळीराम भोसले यांच्याकडून त्यांचे वडील बळीराम बाबाजीराव भोसले यांच्या स्मरणार्थ रोख रुपये रक्कम 5555 देणगी स्वरूपात प्राप्त झाली आहे। अष्टविनायक कला क्रीडा मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय रोशन सुभाषराव भोसले यांच्याकडून या स्पर्धेकरिता रोख रुपये रक्कम 3333 देणगी स्वरूपात प्राप्त झाली। चंद्रशेखर निळकंठराव भोसले 2500 रुपये, रहीम सईबुले 2500 रुपये, रामचंद्र सकाराम तांबट कॉन्ट्रॅक्टर 2500 रुपये, संदीप गणपत फाळके 2222, सन्माननीय संतोष राजाराम शिंदे यांच्याकडून त्यांची आई कैलासवासी सुशीला राजारामराव शिंदे यांच्या स्मरणार्थ रोख रुपये रक्कम 2222, प्राथमिक शाळेमध्ये कार्यरत असणारे आदरणीय पद्माकर गजानन जोशी गुरुजी यांच्याकडून या स्पर्धेकरिता रोख रुपये रक्कम 2222 ही देणगी स्वरूपात रक्कम प्राप्त झाली। श्रीयुत संजय भिकाजीराव भोसले यांच्याकडून त्यांचा भाऊ लक्ष्मण भिकाजीराव भोसले यांच्या स्मरणार्थ रोख रुपये रक्कम 2001 देणगी स्वरूपात प्राप्त झाले। कुमार वरदान विशाल भोसले 2222, श्रीयुत अरविंद नारायणराव भोसले यांच्याकडून त्यांची आई कैलासवासी प्रभावती नारायणराव भोसले यांच्या स्मरणार्थ रोख रुपये रक्कम 2001। त्याचबरोबर रुपेंद्र रमेश साळवी 2000 रुपये, संतोष अनंतराव भोसले 1000 रुपये, भास्कर बाबूराव भोसले 1000, तन्मय रमेश भोसले 1000, मंथन देवानंद भोसले 1000, लेफ्टनंट और ऑनररी लेफ्टनंट श्री राजेंद्र बाबूराव भोसले 1111। त्याचबरोबर प्राथमिक शाळेमध्ये कार्यरत असणारे अजित लक्ष्मणराव भोसले यांच्याकडून रोख रुपये रक्कम 1111 देणगी स्वरूपात प्राप्त झाले। त्याचबरोबर शिवाजी उर्फ भाई सीताराम भोसले यांच्याकडून रोख रुपये रक्कम 1111 देणगी स्वरूपात प्राप्त झाले। गणपतराव गोविंदराव भोसले 1001, नरसिंहराव बाबाजीराव भोसले 1000, नायब सुभेदार बाबाजीराव गोविंदराव भोसले 1000।
अशोक रामचंद्र गंभरे ग्रामपंचायत सदस्य 1,000 रुपये, महादेव गोविंदराव भोसले 1,000 रुपये, सदैव श्रीपतराव भोसले 1,000 रुपये. सर्वांचे मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर अनंतराव नारायणराव मोरे अण्णा यांच्याकडून 2,000 रुपये. हे सर्व अर्थदाते आश्रय देतात आमचे, त्यांच्यामुळे निश्चितच आज आपण बघितलं तर क्रिकेटचा खेळ देखील या ठिकाणी रंगतोय. अनेक पारितोषिकं या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर दुपारच्या सत्रामध्ये जेवणाची व्यवस्था देखील झालेली आहे. सामना सुरू होण्यापूर्वी लवशेठ भोसले यांच्याकडून एक 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मैदानाच्या बाहेर सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला तर 100 रुपये या ठिकाणी प्रेक्षकांना मिळणार आहेत. आणि मला वाटतं तुम्ही जर आजूबाजूला कुठे थांबलात तर आणि 3-4 झेल घेतलेत, अगदी 5 झेल घेतलेत, त्याच दिवसभराचं काम झालं असं म्हणायला काही हरकत नाही आहे. लवशेठ भोसले यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक प्रेक्षकांसाठी. पहिल्या चेंडू ऑफटर्मच्या बाहेरचा अत्यंत सुरेख होता, परंतु दिशेवरती कंट्रोल नाही आहे. टपापर्यंत उसळी घेणारा चेंडू. आघाडीचेच गोलंदाज आपण पाहू शकता बंटी आणि सुहास पवार. आपल्या कोट्यातलं पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाज आकाश. हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. अष्टविनायक कला क्रीडा सेवा मंडळ यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली एक मानाची स्पर्धा स्वर्गीय विजयराजे भोसले स्मृतिचषक 2024. आकाश ऑफटर्मच्या बाहेरचा चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळून काढलाय. टायमिंग तितकंसं चांगलं नाही आहे. एक धाव मिळते. एकेरीनं यावेळेला फलंदाज बंटीचं खातं खोललं जातं. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. गेले 3 दिवस अमित आदवडे यांचा आवाज तुम्ही ऐकताय. या दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा अमित आदवडे यांचा आवाज तुम्ही निश्चितच ऐकणार. शरद भोसले आमच्याबरोबर आहेत. यापूर्वी अजित भोसले यांचा देखील आवाज तुम्ही ऐकला. सूरज शिंदे यांनी देखील धावचं समालोचन तुम्हाला ऐकवलेलं आहे. आमच्या या तिसंगीचा सुपुत्र जयेश भोसले तो देखील खूप चांगली कामगिरी सध्या मुंबईमध्ये करतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आकाश. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू सुंदर खेळलाय. पॉईंटच्या दिशेनं स्क्वेअर ड्राईव्ह आहे. चेंडू जाईल इथे पॉईंटमध्ये. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू होता. सुहास पवार आपण बघितलं तर लेदर बॉलचा अनुभव असलेला खेळाडू आहे, त्यामुळे आपण हा जो फटका बघितला तर निश्चितच खूप चांगला होता, दर्जेदार होता. विशेष करून टेनिस क्रिकेटमध्ये अमित आपण बघितलं तर ऑफसाईडला स्क्वेअर कटसारखे फटके फारसे खेळले जात नाही. कव्हर ड्राईव्ह आपल्याला फारसे बघायला मिळत नाही, परंतु चेंडूच्या मेरिटप्रमाणे यावेळेला सुहास पवार बॅटिंग करतोय. धापलकरती एकूण डावा आहेत 3. ओ टप्पा ऑप्शनच्या बाहेर टप्पापणाचा चेंडू खाली या वेळेला तो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. एस टी रक्षण संघनायक मैदानात आपण पाहू शकता खूप चांगलं करतोय. आकाश हुकमाचा एक आहे. TWJ गॉगर संघाचा धावफलक धाबा 3 बिनबाद 3 अशी सुरुवात. TWJ डॉमिनेटर गॉगर विरुद्ध खेळताना केदार काळकाई तिसंगीचा संघ. पॉईंट कबर एस्ट कबर त्यानंतर लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक. आकाश यावेळेला अत्यंत सुरेख फटका. आकुटबद्ध चेंडू चुकीला नाही माफी. रिकी पॉन्टिंगची करून कॉपी. पूलची परिभाषा केली सोपी. चेंडू सीमारेषा ऑफटमच्या बाहेर अतिशय सुरेख चेंडू. धावपल करते. एकूण डाबा आहेत 9. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. समीर लऊ शेठ भोसले यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. हा पहिला असा प्रेक्षक ठरतोय त्यानं झेल पकडलाय. 4-5 झेल पकडले तर आज दिवसभराचं काम झालं असं समजायचं. संतोष सकपाळ यांच्याकडून 100 रुपये. 200 रुपये झालेत. शेअर मार्केट वधारलेलं आहे. समीर काय हसलायस तू. अजून 1-2-4 झेल पकडल्यास तर काम होऊन जाईल. चेंडू लवकर परत येतोय. सर्वात महत्त्वाचं काय 100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. चेंडू पुन्हा एकदा मैदानात येतो आहे. पहिल्या षटकाचा खेळ धावपल करते. एकूण डबा बिनबाद 9 अशी सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. अत्यंत सुरेख सुंदर असा खेळ मैदानावरती रंगतो आहे. आणि अष्टविनायक कला क्रीडा सेवा मंडळाच्या वतीनं सुरेख सुंदर असं आयोजन विजयराजे भोसले स्मृतिचषक 2024 मैदानामध्ये चर्चा रंगते. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर परत येऊया. असा गेलो आणि असा आलो.
विश्वास टाकला गेला त्या विश्वासास तो पात्र ठरणार का? कारण समोर पहा, टेनिस जगतातला एक बलाढ्य अशा प्रकारचा फलंदाज अर्थातच सुहास पवार. समोरच्या गोलंदाजावरती वार कसा करायचा हे त्याला ठाऊक आहे आणि चौकार षटकार कशा प्रकारे खेळायचं हे ज्याला ठाऊक आहे आणि ज्याच्या बॅटमधून अशा प्रकारची अतिशबाजी फलंदाजी पाहतो तो फलंदाज स्ट्रायकिंगला. तुकाराम राघोजीराव भोसले यांच्याकडून आता चौकार किंवा षटकार जो कोणी मारेल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. बाबूचा हा पुढचा चेंडू आहे, फलंदाज या ठिकाणी बाद होतोय, धक्का बसतोय जबरदस्त. या ठिकाणी सुहाच्या स्वरूपात जबरदस्त अशा प्रकारचा पहिला धक्का. डीजे कमॉन. वरती उद्ध्वस्त केलाय त्रिफाळा सुहास पवारचा आणि पायावर चेंडू टाकला होता. पायावरती टाकला चेंडू डावी एष्टी वागवली जाते. फलंदाजाला पडली भूल, दांडी झाली गोल. गोलंदाजी पॉवरफुल, गोलंदाजी पॉवरफुल आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता रिजवान अनेक वर्ष अर्थात बाबू अनेक वर्ष यावेळेला क्रिकेटचा खेळ खेळतो आहे. गोळकोट संघासाठी आपण बघितलं तर त्याची कामगिरी खूप चांगली राहिली आहे. त्यानंतर आत्ता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर बॅटर चला मैदानावरती. सुहास पवार थोडासा निराश असेल. सुरुवात चांगली झाली होती, एकेरी दुहेरी धावा होत्या, ऑफसाईडला चांगले फटके त्याच्या बॅटमधून आले होते. परंतु ज्यावेळेला पाय पकडण्याचा प्रयत्न केला, डाबी एष्टी यावेळेला टार्गेट केली, त्यावेळेला बाबूला यश मिळालेलं आहे. नवीन बॅटर केदार काळकाई तिसंगी संघाचा 12th मॅन आदित्य मैदानावरती. आणि हे दोन्ही बॅटर अत्यंत महत्त्वाचे आहेत. फिलहाल अगर देखें तो दूसरे ओवर का खेल भी मैदान पर जारी है. बाबू सुबह अपने बॉलिंग मार्फत तैयार सामना करेंगे आदित्य और बंटी. सुहास पवार का विकेट खोने के बाद पारी को संवारने की कोशिश करेंगे. अच्छी गेंदबाजी बाबू द्वारा. ओ बढ़िया गेंद टिप्पा बिल्कुल खाने के बाद गुबाब मिला. सुंदर गेंदबाजी कर रहे हैं रक्षात्मक तरीके से. गेंद को कवर क्षेत्र में खेल दिया था, दूसरे के लिए पलट गए. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए डगआउट में तालियों की आवाज आप सुन रहे हैं, तालियां बज रही है. बहुत अच्छा टिप्पा था और चतुराई के साथ बल्लेबाज आदित्य द्वारा. स्कोर अगर देखें तो रन संख्या टोटल बन गया 11 रन, 1 विकेट के नुकसान पर. अष्टविनायक कला बाकी सेवा मंडल द्वारा बहुत ही बेहतरीन आयोजन. विजयराज भोसले स्मृति चषक का 2024 स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार. आदित्य रिवर्स स्वीप, अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच टाइमिंग बढ़िया. गेंद पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए मिला मौका और जड़ दिया शानदार चौका. फटकेबाजी मात्र चांगल्या प्रकारे होते. समोर मात्र डावकुरा फलंदाज आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. या चेंडूवरती फक्त एकेरी धाव प्राप्त होते, ते डावकऱ्या फलंदाजाला. बंटी आणि आदित्य अशा प्रकारची ही जोडी आहे. आदित्यच्या खात्यात 1 धाव जाते. ठाणे पोलीस मध्ये कार्यरत असणारे आदरणीय बिपिन त्र्यंबकराव भोसले यांच्याकडून प्रत्येक षटकाराकरिता 150 रुपयांचं पारितोषिक आहे. षटकार ठोठावणार का? समोर बंटी आहे, तोच बंटी पुन्हा एकदा या ठिकाणी फलंदाजी मार्कवती बाबूकरिता. बाबूचा हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतोय. बॅटची या ठिकाणी ठाणे पोलीस मध्ये कार्यरत असणारे आदरणीय अशोक महिपतराव भोसले यांच्याकडून या स्पर्धेकरिता रोख रुपये रक्कम 1000 रुपयाची देणगी प्राप्त झाली. त्यांचे आम्ही अत्यंत मनापासून ऋण व्यक्त करतोय. हे देणगीदार आहेत म्हणून आपण गेली 30 वर्ष या ठिकाणी ही स्पर्धा साकारत आहोत. अशा प्रकारे हा पहिला उपांत्य फेरीचा सामना पाहतोय, सेमीफायनलचा सामना पाहतोय. प्रथम फलंदाजी केली जाते ती म्हणजेच केदार काळकाई या संघाकडून. मात्र TWJ वाघर संघाचा बाबू गोलंदाजी मार्फती आहे. हा चेंडू पहा, मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅट आधी फिरते, चेंडू नंतर शरीर यष्टीवरती आदळतोय.
परंतु तरी देखील एक लेगबाईच्या स्वरूपात ही आणखी एक धाव प्राप्त होते. या एका धावेने 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 17. निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन आहे. मित्रांनो, आम्ही गेली कित्येक वर्ष या स्पर्धेकरता येतोय. त्यावेळेला शैलेश आणि त्यांचे जे कुटुंबीय आहेत, भोसले कुटुंबीय आहेत, शैलेश भोसले यांची पत्नी असेल, आई असेल, त्यांची मुलं असतील, ही आमची चांगल्या प्रकारे काळजी घेतात. सर, चहा मिळाला का? कॉफी मिळाली का? त्यानंतर चहा पित नाही, कॉफी पित नाही म्हणून दुधाची देखील व्यवस्था त्यांच्याकडून स्पेशल केली जाते. अशा प्रकारचे त्या माऊलींचे आम्ही मनापासून ऋण व्यक्त करतोय. जयप्रकाश भोसले यांच्या माध्यमातून आम्ही दोघेही या ठिकाणी दाखल झालोय. त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करतोय. थेट आपण आवाज ऐकूया, एक महत्त्वाचा आवाज, अर्थातच प्रशांत आदवडे यांचा. शुक्रिया अमित। सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। फिलहाल बहुत महत्वपूर्ण मुकाबला, अब सेमीफाइनल का मैच आप देख रहे हैं। TWJ डोमिनेटर बनाम केदार कालकाई बाती संघ के बीच एक अच्छा मुकाबला चल रहा है। स्कोर अगर देखें तो रन संख्या 71 रन, 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त हुआ। चंद्रकांत अपने बॉलिंग मार्फत तैयार, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं। लेकिन इस मुकाबले की बात करें तो सामने बल्लेबाज जिनके पास काबिलियत है, जिनके पास क्षमता है, बंटी, और एक तरफ आदित्य जिनके पास काबिलियत है, बहुत बेहतरीन खिलाड़ी है। और बंटी के बल्ले से एक शानदार सिक्सर आया था। अच्छा स्ट्रोक, ऑन साइड पर खेल दिया, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन की तरफ गेंद आ रही, ट्रैवल होती हुई गेंद, लेकिन भाग्य का साथ नहीं मिला। विकेट की बच अच्छी दौड़ दोनों बल्लेबाजों ने लगाई है। स्कोर अगर देखें तो रन संख्या आगे बढ़ता हुआ 19-19। तीसरे ओवर का खेल, 5 ओवर का यह मुकाबला, बहुत ही बेहतरीन आयोजन, काफ़ी संख्या में दर्शक मौजूद। आता टिपिकल आपण बघितलं तर ज्यावेळेस आपण कोकणात येतो त्यावेळेला शेतं असतात, बांध असतात, माळ देखील असतो. आता माळावर देखील प्रेक्षकांनी या ठिकाणी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे. बऱ्याच वेळेला बघा त्या माळावरती खेळाडू आहेत, प्रेक्षक आहेत, कॅमेरामॅन अगदी थोड्याच वेळात त्या माळावरती जे प्रेक्षक आहेत ते कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करतील. मिस्टर स्टोक, गेंद के नीचे चंद्रकांत, लिया कैच आउट, सफलता मिली है। बल्लेबाज बंटी बैक टू द पेविलियन, बहुत बड़ा झटका लगा है केदार कालकाई संघ के उम्मीदी को। विकेट की तलाश में रहेंगे चंद्रकांत। उनको पता है कि अगर 1-2 विकेट और गिरेंगे तो बल्लेबाजों का मनोबल गिर सकता है। दूसरी तरफ से बल्लेबाज साझेदारी बनाने की कोशिश करेंगे। आमच्याबरोबर राजू कनगुटकर आहेत आणि राजू, पूर्वीचं क्रिकेट आपण ज्यावेळेला खेळत होतो, अर्थात त्यावेळेचं क्रिकेट वेगळं होतं, तेव्हा यूट्यूब नव्हतं. आता मात्र यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षकांच्या हृदयाच्या अगदी घरामध्ये जाऊन या ठिकाणी विसावतात. अत्यंत सुंदर अशा प्रकारचा खेळ मैदानावरती 2 धावा आरामात पूर्ण होतील. संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटमध्ये केलेली क्रांती आहे. 18 लाख सबस्क्रायबर यावेळेला टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना फिलहाल अपनी बॉलिंग मार्फत चंद्रकांत तैयार, रोहित भालेराव अपने स्ट्राइकर की तरफ है। नौ स्ट्राइकर पर बल्लेबाज की बात करें तो आदित्य इंपॉर्टेंट पारी खेल रहे हैं। रोहित यावेळेला स्ट्राइकर यावेळेला चांगला फटका, काय फटका सजवलाय, ओ हो हो, सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लाइक वाव। गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन, ब्यूटीफुल शॉट।
5 ओवर का ये मुकाबला। जो दर्शक अभी हमारे साथ जुड़े हुए, आपको बताना चाहूँगा TWJ डोमिनेटर्स बनाम केदार कालकाई तिसंगी के बीच मुकाबला चल रहा है और काफ़ी संख्या में दर्शक आज इस मैदान के ऊपर ये प्रतियोगिता जिसका लुत्फ उठाते हुए रोहित भालीराव स्ट्राईक करेला आहे। ओहो, ऑन साइडला चांगला फटका, काय फटका सटलाय, चेंडू सीमारेषेच्या दिशेने जाईल, कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, मैदानात कमाल करतोय रोहित भालेराव। छान पद्धतीनं राजा राजू शेठ कदम अर्थात पंचायत समितीचे माजी सदस्य देखील आहेत आणि एक दिलदार व्यक्तिमत्व आहे। या अत्यंत सुरेख अशा पटक्या करता पैसा वसूल बॅटिंग होते हे पाहून राजूजी कदम साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आले। षटकाराची किंमत झाली 750। अंकित भोसले षटकाराची किंमत झालेली आहे 850। मी मगाशीच म्हणालोय की म्हणजे ज्यावेळेला जेवायला जात होतो त्यापूर्वीच म्हणाल अनेक माणसं या ठिकाणी आलेत, कोणी मुंबईमधनं आलेत, काही ग्रामस्थ या ठिकाणी आहेत, पण आज बँक ऑफ इंडियाचं जे ATM आहे ते त्यांच्याजवळ होतं, ते खाली करून आलेले आहेत। आज सगळ्यांच्या खिशात पैसे आहेत, फक्त काढणार कोणकोणते बघूया। प्रेक्षकांसाठी परवणे, मैदानाच्या बाहेर झेल पकडला तर 100 रुपयाचं पारितोषिक। चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकता यावेळी थोडासा खाली राहणारा, फारसा वेग नव्हता चंद्रकांत चेंडू यावेळेला फील्ड करतोय तर 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि 2 धावांनी धावसंख्या बढ़ते। फिलहाल बाबू गेंदबाजी कर रहे हैं, स्कोर 35-35। ओवर की बात करें तो बिल्कुल ये बहुत महत्वपूर्ण चौथा ओवर प्रगति पर है और अमित हमारे साथ जुड़ेंगे। बहुत इंपॉर्टेंट मुकाबला आप देख रहे हैं। समोर मात्र आदित्य आहे, आदित्य करता पुढचा चेंडू आहे, आता मात्र चेंडूवरती बॅट भिरकावतोय, हवेत चेंडू आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू दुहेरी धावेकरिता जातोय, घोषित क्षेत्रात चेंडू गेलाय, आदित्य मात्र प्रहार करतोय, या चेंडूवरती फक्त दुहेरी धाव प्राप्त होते। या 2 धावांनी संघ पोहोचतोय 37 या धावसंख्येवरती। 2 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक आपण हे 4थं पाहतोय। 5 षटकांचा सामना आहे, प्रथम फलंदाजी केली जाते ती केदार काळकाई या संघाकडून। मी पुन्हा विनंती करतोय, युवा प्रतिष्ठान शिरगाव वर्सेस ओमसाई भरणे, आपण मध्यंतराच्या दरम्यान टॉस करिता टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे। चेंडू पहा, बॅटच्या वरती निश्चितपणे पाहिली थँक्यू। ओमसाई भरणे हा संघ फायनल मध्ये दाखल झालेला संघ आहे। आता मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहिला तर गोलंदाज बाबू सुर्वे आहे, ज्याच्याकडे अनुभव पाहिला ना तर खूप मोठा अशा प्रकारचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती त्याने आता एक चांगल्या प्रकारची या ठिकाणी गोलंदाजी तो करतोय। तोच बाबू अनुभवाचा पूर्णपणे वापर करणार। समोर मात्र आदित्य आहे, ओ या ठिकाणी बॅट पहा जमिनीला लागते, त्यामुळे मात्र चेंडू 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातात येतो। लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी हे चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करताना पाहतोय, चांगली फेक देखील करतोय। पहा चेंडू बॅटच्या पट्ट्यात, आकाश मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतोय। आदित्यचा हा चेंडू अडवल्यानंतर आदित्यच्या खात्यात दुहेरी धाव जाते। मोठा पटका खेळायचा होता, बॅट पहा जमिनीला लागली, त्यामुळे चेंडूवरती चांगल्या प्रकारे येत नाहीये, त्यामुळेच मात्र फक्त त्याला या एका धावेने समाधानी व्हावं लागतंय। बाबू मात्र त्याला रोखतोय। एकूण धावा पाहिल्या तर 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात। पुढचा चेंडू आहे, मोठा पटका खेळायचा आहे, रोहित भालेराव यांच्या बॅटला हा चेंडू लागत नाहीये, यष्टीरक्षक देखील थोडासा बीट होतोय आणि त्यानंतर मात्र एकेरी धाव प्राप्त होते। बॅटची कडा लागली आहे आणि त्यानंतर मात्र एकेरी धावेकरिता जातोय। या एका धावेने संघ पोहोचतोय 39 या धावसंख्येवरती। 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी केली जाते, ती म्हणजेच श्री केदार काळकाई तिसंगी संघाकडून। केदार काळकाई तिसंगी विरुद्ध TWJ डॉमिनेटर्स अशा प्रकारचा आपण हा उपांत्य फेरीचा सामना पाहतोय। अतिशय दर्जेदार अशा प्रकारचा सामना, हे दोन्ही संघ मातब्बर आहेत आणि या दोन्ही संघांमध्ये चांगले खेळाडू असणारा हा संघ आपण पाहतोय। आपण जर पाहिलं तर एक दर्जेदार पुन्हा हो
या ठिकाणी पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की एक चांगला चेंडू आहे आणि चांगल्या चेंडूवरती मात्र आदित्य कोणत्याही प्रकारचा फटका खेळत नाही आहे. टप्पा पडलाय, थोडासा वरती गेलाय, कमर आणि छातीच्या मधून चेंडू बरोबर यष्टीरक्षकाच्या हातात आहे. यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. एक चेंडू निर्धाव काढण्यामध्ये बाबू यशस्वी ठरतोय. 8-10 पावलांचा रनअप आहे. टॉस बॉक्स एंडकडून मारा करतोय. आता मात्र चेंडूवरती प्रहार आहे. जबरदस्त चेंडू, जबरदस्त बॅट मध्ये घेतोय आणि चेंडू सीमा पार करतोय. षटकार. चौथ्या षटकात 12 धावा. थोडाफार या ठिकाणी धावांचा वेग या ठिकाणी रोखला जातो. यानंतर मात्र आपण ऐकूया ज्यांच्या प्रतीक्षेत होतो अशा प्रकारचे एक संपूर्ण भारतभर आणि इंटरनॅशनल लेवलला ज्यांनी समालोचन केले अशा प्रकारचे प्रशांत आदवडे आपल्या या मायक्रोफोनवरती जोडले जात आहेत. वेलकम बैक सभी दर्शकों का खेल का स्वागत है। विजयराजे भोसले बासमती चषक 2024 आप देख रहे हैं। बहुत ही बेहतरीन आयोजन रोहित भालेराव इस वक्त स्ट्राइक रेंज पर। फुल टॉस गेंद, अच्छा स्ट्रोक लेकर खिलाड़ी मौजूद, लिया कैच आउट। क्या जबरदस्त कैच है, यह कमाल का कैच। नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए श्रीकांत कुने मैन इन फॉर्म। अच्छी गेंद थी, लो फुल टॉस और इसके ऊपर सीधे बल्ले से एक स्ट्रोक तो बिल्कुल शानदार के, लेकिन आकाश की तारीफ करने होगी, क्या जबरदस्त फील्डिंग की है नए बल्लेबाज श्रीकांत कुने। सांघी प्रीमियर लीग में 136 रन बनाए थे, 5 विकेट चटकाए थे, बहुत ही अच्छा योगदान रहा था। एक ज़बरदस्त अर्धशतक इनके नाम पर, और उसके साथ एनबी ट्रॉफी जो फेमस ट्रॉफी है पुण्य नगरी में बेस्ट बैटर इस सीजन में। और अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद, टिप्पा बिल्कुल ऑफ टाइम के बाहर। कुंदन भी कुछ कम नहीं है, बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। 2 रन लेने का मौका। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी आदित्य और श्रीकांत को ने स्कोर 47, 3 विकेट के नुकसान पर। निर्णायक ओवर का खेल बीच मैदान पर चल रहा है। पॉइंट कवर एक एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी एक लॉन्ग ऑफ क्षेत्र में लॉन्ग ऑन है, मिड विकेट है, स्क्वायर लेग दायरे के अंदर बिल्कुल मिड विकेट पर खिलाड़ी तैनात। लो फुल टॉस गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, चंद्रकांत गेंद की तरफ आ रहे हैं और एक बार फिर गेंद फील्ड नहीं कर पाए तो 2 रन लेने का मौका। तीसरे के बारे में सोच रहे हैं लेकिन ना मना किया गया। शिखर को ने अपने पास स्ट्राइक रखेंगे। रन संख्या 49 रन, 3 विकेट के नुकसान पर। केदार काल का इब्ती संख्या टीम बहुत ही बेहतरीन आयोजन है, उसमें कोई संदेह नहीं है। और इसके बाद में ग्रैंड फिनाले का मैच ओम साई भरने टीम पहली बार इतना इंतजार करने के बाद फाइनल में पहुंच चुकी है। 49 पर लॉस ऑफ 3 विकेट, 49 रन, 3 विकेट के नुकसान पर। स्ट्राइक रन पर श्रीकांत कुने की बात करें तो अभी तक इनके बल्ले से बस 4 रन आए हैं। वो अच्छी गेंद, सुंदर गेंदबाजी। ये भी खिलाड़ी है जो कमाल करे मैदान के अंदर। सुंदर गेंद थी ऑफ स्टंप के बाहर। कुंदन रोहिलकर और श्रीकांत कुने को जाना पड़ेगा डगआउट की तरफ। रनआउट के तौर पर बल्लेबाज बैक टू द पैवेलियन, गॉन। सेमीफाइनल और फाइनल का मैच, 5 ओवर का यह मुकाबला। कुंदन ने एक प्रभावित किया, क्या जबरदस्त गेंदबाजी की है आउट ऑफ द स्टंप। आदित्य के ऊपर रहेगा पूरा दारोमदार।
ओहो ऑन साइड पर खेल दिया, बॉर्डर पर खिलाड़ी गेंद के नीचे लिया कैच आउट। कुंदन रोहिलकर इस मैच में शानदार गेंदबाजी कर रहे, वापसी का बिगुल बजाते हुए बल्लेबाज आदित्य बैक टू द पेविलियन। आपण जाताना पाहताय अर्थात संदेश पाटे निश्चितच अनेक वर्ष क्रिकेट ऑलरेडी ते खेळत आलेले आहेत आणि जी आता देवगडमध्ये आपण आनंदवाडीची टुर्नामेंट पाहिली आहे, त्या आनंदवाडीच्या टुर्नामेंटमध्ये 18 वर्ष ते खेळलेले आहेत, 18 वर्ष. तर दुसऱ्या बाजूला या बॅटरला मी असं बघितलंय पहिल्या क्रमांकापासून 8व्या 9व्या नंबरपर्यंत बॅटिंग करू शकतात. कुठल्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याची क्षमता असलेला खेळाडू आहे. आता देवगडमध्ये आनंदवाडी आहे, आनंदवाडी म्हणजे देवगडमध्ये आत्ता एक स्पर्धा झाली, तर संदेश पाटे मैदानावरती आहे. 2 व्यावसायिक स्पर्धा या 2 आठवड्यामध्ये झाल्यात. एक सांगी प्रीमियर लीग आणि त्यानंतर आनंदवाडी टुर्नामेंट एक गोव्यामध्ये झाली आणि एक कोकणामध्ये निश्चितच देवगडमध्ये पार पडलेली आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत. ओ आणखीन एक चांगला चेंडू, काय जबरदस्त कामगिरी केले, शानदार गोलंदाजी कुंदन रोहिलकर. कुंदन जर विचार केला तर गॉगरचा एक असा खेळाडू आहे, तो निश्चितच प्रत्येक वेळेला फिल्डिंग असेल, बॅटिंग असेल किंवा गोलंदाजी असेल कॉन्ट्रीब्युशन देत राहतो. संदेश पाटे हा चेंडू खेळू शकले नाही, रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद झाला आहे. एकूण 5 षटकांचा खेळ आणि धावफलक धावा आहेत. 49 धावांचं आव्हान केदार काळकाई तिसंगी संघानं TWचे डॉमिनेटर गॉगर संघासमोर ठेवले आणि TWचे डॉमिनेटर याला डॉमिनेट करणार का, फलंदाजी चांगली करणार का, पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. आपण एका छोट्याशा ब्रेक नंतर परत येणार आहोत. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पात्र सामन्याचा दुसरा डाव. तो एक छोटे से अनाउंसमेंट अगर होगी तो बिल्कुल हमारे साथ भोसले साहब जुड़ेंगे. शरद जी भोसले साहब. आपण पाहतोय आजच्या दिवसातला एक महत्त्वपूर्ण सामना. दोन्ही संघ आणि त्यामध्ये असणारे खेळाडू जर पाहिले तर व्यावसायिक खेळाडू खेळताना दिसतील. अष्टविनायकचं सुंदर असं आयोजन पाहायला मिळतंय. दुपारच्या सत्रानंतर वातावरण थोडासा बदल झाला असेल वातावरणात, तरी म्हणजे खेळाच्या वातावरणात कोणताही बदल नाही. खेळचं वातावरण चांगलं पाहायला मिळतं आणि 5 षटकांचा मोठा असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण प्रशांत सरांना देखील ऐकतोय, चांगल्या प्रकारची माहिती सगळ्या खेळाडूंची आणि क्रिकेटर्सची आपल्याला मिळते सगळ्यांना. आणि इथल्या आयोजन आणि संयोजनाबद्दल वारंवार ते बोलत आहेत. मी विशेषतः बोलेन की ते 32 वर्ष सतत सुरू आहे आणि असं दिमागदार स्पर्धा होते. पंचांसाठी थोडं पाणी घेऊन जायचं आहे. दोन्ही संघ आपण पाहिले, TWJ असेल किंवा केदार काळके 11 असेल, या संघातील सगळे खेळाडू जे आहेत हे व्यावसायिक मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळलेल्या आहेत की ज्या स्पर्धेमध्ये रणनीती आखावी लागते आणि ती सत्यात उतरावी लागते. अशी रणनीती ज्यांच्याकडून आखली गेली ते सगळे खेळाडू इथे खेळताना आपल्याला दिसत आहेत आणि त्याच खेळाडूंच्या अनुभवाचा किती कस लागतो ते आपण आता पाहूया. एकंदर इथे पाहायला मिळेल आपल्याला TWJ सारखा संघ आहे, त्याचबरोबर केदार काळकाईसारखा संघ आहे ज्याच्यामध्ये व्यावसायिक खेळाडूंचा भरणा आहे. सुहास पवारसारखा एक नामवंत खेळाडू ज्याने महाराष्ट्रातल्या अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. तसे दिग्गज 101 आपल्याला खेळाडू आयोजक पाहायला मिळत आहेत, व्यावसायिक खेळाडू पाहायला मिळत आहेत.
याचबरोबर जे जे क्रीडा रसिक आहेत त्या सगळ्यांना विनंती असेल, यानंतर थोड्याच वेळानं अंतिम सामन्याला सुरुवात होईल. अंतिम सामन्यापूर्वी माझा आवाज जिथपर्यंत पोहोचतोय त्या सगळ्या मध्य विभागातील, गावातील आणि गावाच्या बाहेरून हा खेळ पाहण्यासाठी आलेल्या सगळ्या क्रीडा रसिकांना विनंती असेल, आपण पॅव्हेलियनच्या दिशेने यायचे. एक अंतिम सामन्यापूर्वी सगळे मान्यवर पुन्हा एकदा मैदानामध्ये जातील. मैदानामध्ये ओळख परेड होईल आणि राष्ट्रगीत होऊन त्यानंतर अंतिम सामन्याला सुरुवात होईल. देशाला मानवंदना दिली जाईल. तर सगळ्या मान्यवरांना ज्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत असेल त्या सगळ्यांना विनंती असेल की आपण मैदानाच्या दिशेनं यायचं आहे. या सामन्यानंतर होणाऱ्या अंतिम सामना थोड्याच वेळात जो सुरू होईल टीवरती, आणि त्यानंतर सामन्याला पारंपरिक पद्धतीने सुरुवात होईल. नक्कीच या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत असताना गतवर्षी संदेश पार्टे यांनी मेडॉन षटक टाकलं होतं. याची देखील आठवण आपल्याला होते. अशा प्रकारे दिग्गज आणि चांगल्या प्रकारचे खेळाडू या मैदानात या स्पर्धेत खेळताना पाहतोय. कारण अष्टविनायक कला क्रीडा सेवा मंडळाची ही स्पर्धा आहे, मला खेळायची आहे अशा प्रकारची भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण केली आहे. कारण इथे होणारा आदरातिथ्य आहे आणि त्याचबरोबर इथे होणारी संपूर्ण व्यवस्था आहे. आणि या ठिकाणचं नियोजन पहा, आपला संघ असला तरी देखील त्याला सगळे नियम सारखेच. या सगळ्या गणितांमुळेच ही समीकरणं या ठिकाणी बहरलेली पाहतोय. हा वटवृक्ष होतोय. रोहित मात्र गोलंदाजी मार्गवरती आहे. समोर असणार आहे तो म्हणजेच कुंदनच्या जोडीला प्रथमेश आहे. कुंदन आणि प्रथमेश अशी जोडी मैदानात आहे. एकूण उद्दिष्ट आहे ते 50 धावांचं. 5 षटकं आहेत. बिल्कुल 5 ओवर का मुकाबला और जीतने के लिए 50 रनों की ज़रूरत है. कुंदन इस वक्त स्ट्राइक रेट पर बहुत ही महत्वपूर्ण खेला. क्या कमाल की गेंदबाजी रहती कुंदन की. और गेंदबाजी का बागडोर संभलते हुए गेंदबाज रोहित पहली गेंद पर ऑन साइड पर पुल का स्ट्रोक खेल दिया. बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है. 1 रन लेने का मौका कुंदन ढूंढकर और टीम के कप्तान प्रथमेश इस वक्त बल्लेबाजी करने के लिए प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर आए हैं. और ये ओवर बहुत महत्वपूर्ण है अमित. जिस तरह से शानदार गेंदबाजी रही रोहित की, खास करके कुंदन की, उसके बाद में इनको बल्लेबाजी करने का मौका मिला. अब रोहित गेंदबाजी कर रहे, सामना करेंगे प्रथमेश. और काफ़ी संख्या में दर्शक हमारे साथ आप जुड़े हुए हैं. विजयराजे भोसले बासमती चषक 2024. इस बार रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया, लेकिन अपने पॉलिथीन में गेंद को नहीं रोक पाए रोहित. तो इसका फायदा दोनों बल्लेबाजों ने उठाया. स्कोर अगर देखें तो 2 रन बगैर किसी नुकसान के. पहले ओव्हर का खेल जारी है. नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते. 50 धावांचं उद्दिष्ट आहे. अशा वेळेला TWZ अमेटर्स करून हे आलेले दोन्ही फलंदाज अचूक आणि चांगल्या पद्धतीने फटकेबाजी करण्याकरिता सज्ज आहेत. रोहितचा चेंडू आहे. आता मात्र या ठिकाणी पहा, पुढचा चेंडू आहे. चांगल्या प्रकारे पहा जमिनीला सरसावून खेळतोय. चेंडू पहा नैसर्गिक अडथळे पार करतोय आणि त्यानंतर सीमारेषेच्या दिशेने येतोय. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू येतोय. त्यावरती मात्र रोहितच्या कुंदनच्या खात्यात मात्र एकूण या 2 धावा. स्कोर 4 रन बगैर किसी नुकसान के. रोहित का ये पहला ओवर है. जीतने के लिए 50 रनों की ज़रूरत है. 10 के अवसर से आपको रन बनाने हैं. और फील्डिंग ऑफसेट पर पॉइंट है. कवर की तरफ खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर, उसके साथ लॉन्ग ऑन मिड विकेट की तरफ खिलाड़ी तैनात है. कुंदन ऑफ टम्प के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं. काफ़ी ऑफ टम्प के बाहर वाइड बॉल का इशारा. मिस्टर एक्स्ट्रा से स्कोर आगे बढ़ता बचा पहुंचा है. 5 रन बगैर किसी नुकसान के. देखिए गेंद को खेलना अमित एक ये कला है, क्या मार दिया जाए या छोड़ दिया जाए. काफ़ी ऑफ टम्प के बाहर गेंद थी, तो बिल्कुल सही अंदाज से गेंद को छोड़ दिया था. ऑफ टम्प को कवर किया और विकेट कीपर की तरफ जाने दिया था. राउंड विकेट. ओह क्या बात है. अच्छा स्ट्रोक, स्क्वायर लेग बॉल लड़के बिल्कुल बाहर जाते हुए गेंद. खेल ताश का हो या जिंदगी का, अपना एक का तभी दिखाना जब सामने बादशाह हो. मैं गिनना भी स्ट्रोक. जी अपेक्षित आहे तशा प्रकारची फलंदाजी हा कुंदन करताना आपण बघतो. ज्याच्या बॅटमधून एक उत्तुंग अशा प्रकारचा षटकार पाहिलाय. रोहितच्या विरुद्ध दिशेने त्याने हा फटका मारलाय. रोहितला मात्र इथे एक सल्ला दिला जातोय तो संदेश पार्टे यांच्याकडून. संदेश पार्टे जर पाहिले तर एक अनुभवी अशा प्रकारचा खेळाडू आहे. गेली कित्येक दशकं आपण त्यांना या मैदानात खेळताना पाहतो. अशा प्रकारचे संदेश पार्टे आता मात्र क्षेत्ररक्षणाची जागा बदलत आहेत. त्यानंतर रोहित आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. बिल्कुल इस वक्त रोहित अपनी बॉलिंग मार्क पर तैयार है. गेंदबाजी करने के लिए सामना करेंगे कुंदन रोहित कर. कदमों का इस्तेमाल किया, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी मैदान के अंदर.
पहले पैरों पर गेंद थी तो स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर गेंद को भेज दिया तालुक के, उसके बाद में देखिए कदमों का इस्तेमाल, वाह क्या बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर 12 रन बगैर किसी नुकसान के। देखिए एक तरफ संदेश पाटिल लीजेंड खिलाड़ी है, हमारे साथ राजू बैठे हुए, राजू कनगुटकर जो लीजेंड खिलाड़ी है, संदेश कनगुटकर के साथ बहुत साल से महापुरुष टीम के लिए वो खेल चुके प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर। अच्छी गेंद ऑफ टेप के बाहर, गेंद को स्टीयर किया, गेंद जाते हुए इस वक्त थर्ड मैन क्षेत्र में 2 रन लेने का मौका। क्या बात है, क्या बल्लेबाजी हो रही है, ओहो हो, बहुत अच्छी बल्लेबाजी मैदान के अंदर दोनों बल्लेबाजों द्वारा। पहले ओवर का खेल, स्कोर 14 रन बगैर किसी नुकसान के। अब 10 के अवसर के साथ आपको एक बार फिर बल्लेबाजी करनी थी, लेकिन इस बार अगर देखें तो स्ट्राइक रोटेट हो रहा है, सिंगल को डबल में कन्वर्ट किया जा रहा है, बड़े स्ट्रोक आ रहे हैं, तो बहुत अच्छी बस्ता, बहुत ही बढ़िया यहाँ एक बार फिर बल्लेबाजी प्रारंभिक बल्लेबाजों द्वारा। चर्चा जारी रहेगी, एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। यूं गए और यूं आए। प्रत्युत्तर दिले जाते आणि प्रत्युत्तर देत असताना मात्र पाहूया दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाजी मार्कवरती येतो गोलंदाज सुहास पवार। धावपलकावरती धावा पाहिल्या तर 14 धावा, 50 धावांचा पाठलाग करायचा आहे। दोन्ही सलामीवीर अजूनही मैदानात सुखरूप आहेत, याचाच अर्थ कुंदन आणि प्रथमेश या ठिकाणी चांगल्या प्रकारची फलंदाजी करत आहेत। 10ची सरासरी आवश्यक होती, परंतु 14ची सरासरी राखण्यामध्ये ते यशस्वी होत आहेत। सुहास पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो सुहास। एक जर आपण पाहिलं तर हा टेनिस जगतातला, टेनिसच्या पटलावरचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे, अनुभवी खेळाडू आहे, अनुभवी गोलंदाज आहे, त्याच्याकडे हा चेंडू सोपवला गेलाय दुसऱ्या षटकाकरिता। आता मात्र जबरदस्त चेंडू आहे, बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये, कुंदनला माहित आहे। सुहास की पहली गेंद अभी तक देखे तो टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाती भी है और बल्लेबाज काफी ऑफ टाइम के बाहर आए थे। एक अच्छा बैटल है सुहास पवार। बल्ला छूटा, बल्ला छूटा, ओहो बल्ला छूटा है, बल्लेबाज का दिल भी टूटा। परंतु इथे काही स्मार्ट माणसं बसलेली आहेत, आपण पाहू शकता त्या बांधावरती त्यांच्या दिशेला चेंडू गेला होता, अर्थात बॅट गेली होती, चेंडू नाही गेलेला आहे, बॅट गेली होती हवेत। जेव्हा बॅट गेली तेव्हा जेव्हा जीव नव्हता। 2 गेंदों पर अगर देखें तो क्या जबरदस्त, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी सुभाष पवार द्वारा। स्कोर रुका हुआ 14 रन, 2 बिंदी गेंदें। तीसरी गेंद बहुत महत्वपूर्ण, माहौल बनाया सुभाष पवार ने। पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, एक लॉन्गा पर खिलाड़ी तैनात, कदमों का इस्तेमाल, गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर जाएगी। क्या बात है, लहरों के खामोशी को समंदर की बेबसी बता समझना मेरे दोस्त, जितनी गहराई अंदर है उतना तूफान बाहर बाकी है। कौन देतोय तो षटकाराकरिता। मला गुहागरचा टायगर का म्हणतात या प्रश्नाचं तो उत्तर देतोय। सुहासचा चेंडू खेळतोय, आता मात्र त्याला मोठा पटका खेळायचा होता, बॅटच्या पट्ट्यात चांगल्या प्रकारे चेंडू येत नाहीये। मिड विकेट पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर ही कुंदनच्या खात्यात निश्चितपणे दुहेरी धाव जाते। 50 धावांचा पाठलाग करत असताना TWJ डॉमिनेटर्स या संघाची धावसंख्या होते 22 रन बगैर किसी नुकसान के। जीतने के लिए 50 रनों की जरूरत है। सेंसिबल बल्लेबाजी कुंदन द्वारा, आज कमाल की गेंदबाजी की, उसके साथ बल्लेबाजी भी बहुत बढ़िया कर रहे हैं। 22 पर रन, विकेट की तलाश होगी गेंदबाजों के लिए। सुभाष पवार 20 गेंदें और 28 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। ऑफसेट पर 4 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर, दोबारा कदमों का इस्तेमाल किया, क्या जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं, गजब के बल्लेबाजी कुंदन द्वारा। कदमों का इस्तेमाल किया, देखा कि गेंद थोड़ी ऑफ टाइम के बाहर है, तो आराम से इत्मीनान के साथ गेंद को कवर क्षेत्र में ड्राइव किया था। लाजवाब बल्लेबाजी, स्कोर 23 बगैर के नुकसान के। आखिरी गेंद शेष, दोनों को लेंगे वो विशेष। इस वक्त अगर देखें तो प्रारंभिक बल्लेबाज अच्छी पारी कर रहे हैं अपनी टीम के लिए। राइट आर्म, लेफ्ट आर्म राउंड द विकेट, इस बार अजीबोगरीब अंदाज में गेंद को खेला गया। खेलना कहाँ चाहते थे स्क्वायरली की तरफ, लेकिन टिप्पा खाने के बाद जो घुमाव था इसीलिए गेंद वो बल्ले का बाहरी किनारा लेते हुए चली गई है विकेट कीपर के पीछे। 1 रन जरूर मिलता हुआ, स्कोर 24 और आपके पास अभी भी गेंद शेष कुल मिलाकर 18 गेंदों में जीतने के लिए 26 रनों की जरूरत है। अभी इसके साथ चर्चा जारी रहेगी, एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। यूं गए और यूं आए।
आक्रमण चढवताना पाहतोय, परंतु नवा गोलंदाज पाहूया कोण येतो ते. नवा गोलंदाज बहुधा हुसेनच्या हातात हा चेंडू सोपवला गेला विश्वासानं. निर्णायक अशा प्रकारचं हे त्याचं एकूण 30रं षटक असणार आहे आणि 3ऱ्या षटकाकरिता त्याला या ठिकाणी बोलवले गेले. समोर मात्र पहा कुंदन रोहिलकर, ज्याच्या बॅटमधून आपण मोठे मोठे फटके पाहिलेत या सामन्यामध्ये. अशा प्रकारचा हा कुंदन या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती स्ट्राइक एंडला. बिल्कुल अमित, कुंदन रोहिलकर जो फुटवर्क है बहुत बढ़िया, जिस तरह से वो डांसिंग डाउन द विकेट आगे आते हैं, बैकफुट पर अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, फ्रंट फुट पर अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं और सामने से हुसैन को मौका मिला गेंदबाजी करने के लिए. इस ओवर की पहली गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, टपक आने के बाद उछालता बिंद गेंद के साथ हुसैन ने आगाज किया है. 17 गेंदे और जीतने के लिए 26 रनों की जरूरत है. फासला बनता हुआ, एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस. संकट के समय में हर छोटी चीज बहुत मायने रखती है. एक विकेट की तलाश में है गेंदबाज हुसैन. अच्छी गेंद थी, बहुत अच्छी गेंद, टपक आने के बाद उछाले थे भी. इनके पास अमित रफ्तार बहुत अच्छी है. एक बार फिर आगे आने का प्रयास किया और बल्लेबाज बहुत कुछ करे. हड़बड़ाहट मैदान के अंदर इस ओवर में बेहतरीन गेंदबाजी. 16 गेंदों का खेल, जीतने के लिए 26 रनों की जरूरत है. अब हुसैन ने माहौल बनाया है. पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ साइड पर 4 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर. इस बार पुल किया ऑन साइड पर. ओहो हो, क्या बात है, जबरदस्त स्ट्रोक. अंपायर का क्या इशारा देखना बहुत जरूरी है. लाजवाब स्ट्रोक है. बाकी है, अभी तो मारा है छक्का, चौका भी बाकी है. ये तो सिर्फ झांकी है. एक्सलेंट. संतोष सकपाळ, लवशेठ भोसले यांच्याकडून 200 रुपयाचं म्हणजे 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि मित्राचं नाव आहे सोहम हुमणे. अजून 2-3 जेल घेतलं तर काम होऊन जाईल. पण दादा त्याच्याकरिता मला वाटतं नाव आहे सोमन होमणे, त्याला इथे थांबणे गरजेचं आहे. हो, मिड विकेटचं क्षेत्र फार महत्वाचं असेल. चुकीचा फटका आहे, चुकीचा फटका आहे. 2 चांगले फटके, त्यानंतर आपण बघितलं तर एक चांगला चेंडू हुसेनकडून. आता प्रॉब्लेम काय झाला मैदानावरती जो सामना सुरू आहे तिथे आपण बघितलं केदार काळकाई तिसंगी 50 धावा डिपेंड करते, परंतु 3 षटकात आतापर्यंत 17 चेंडू झालेत आणि 34 धावा धापलकावरती. अप्रतिम बॅटिंग कुंदननं केले. हुसेन अपने बोलिंग मार्फत तैयार. इस बार बाउंसर, टप्पा खाने के बाद उछाल था, पटके में गेंद और गेंद चली गई विकेट कीपर की तरफ. ओवर की समाप्ति 18 गेंदों में स्कोर अगर देखें तो 34. आपके पास 12 गेंदे हैं और जीतने के लिए 16 रनों की जरूरत है. इंटरेस्टिंग मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. किसके लिए खुलेगा जीत का दौर, किसकी होगी हार, और मैदान के अंदर रोचकता है बरकरार. परिणाम के लिए करना पड़ेगा आपको इंतजार. 12 गेंदे 16 रनों की जरूरत है. छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे. विकेट चाहिए, जल्दी विकेट, जल्दी विकेट आएगा, गुच्छे में विकेट आएंगे तो आपको कमबैक करने का मौका मिलेगा. नहीं तो ये दोनों बल्लेबाज अमित सरदर्द का कारण बने हुए हैं इस वक्त तिसंगी टीम के लिए. अच्छा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच शरीर के करीब आंखों के नीचे एक बार फिर खेलते हुए 1 रन मुकम्मल किया. दूसरे के लिए पलट गए हैं. 2 रन मुकम्मल दोनों बल्लेबाजों द्वारा और इसी डबल के साथ अब 11 गेंदे और जीतने के लिए 14 रनों की जरूरत है. इंटरेस्टिंग मैच और अभी भी विकेट नहीं आ रहा है. केदार कालकाई तिसंगी टीम के लिए विकेट की सख्त जरूरत है. इंपॉर्टेंट मैच दोनों टीमों के लिए बिल्कुल. और टिपा खाने के बाद काफी आउट टाइम के बाहर जाते हुए गए. वाइट बॉल का इशारा. देखिए इस मुकाबले में सब कुछ चलेगा. अगर अच्छा गाना बज रहा है कोई परेशान नहीं है, तालियां बज रही है कोई परेशान नहीं है, छिट्टी बज रही है कोई परेशान नहीं है, लेकिन गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजना चाहिए. छोटी गेंद बैकफुट पर चले गए. खूबसूरत स्ट्रोक है, स्क्वायर बॉडी लाइन की तरफ, लेकिन खिलाड़ी मौजूद. और जैसे कि मैं डब्लू की बात कर रहा था, वो डब्लू आया, बबलू बहुत खुश हुआ और
बहुत इंपॉर्टेंट विकेट, सुहास पवार ने किया पलटवार। वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं एक शानदार टूर्नामेंट विजय राजे भोसले चषक 2024। संकेत पालसेतकर ने बहुत अच्छा कैच बॉडी लाइन पर लिया था। विकेट चाहिए, अब विकेट आपको एक से बात नहीं बनेगी, आपको विकेट गुच्छे में चाहिए, तब जाकर बात बन सकती है। दरम्यान या स्पर्धेसाठी आमच्या बिसगर गावचे पुजारी आणि धार्मिक कार्य पाहणारे भगवान बुवा जंगम यांचं आगमन होतं आहे। मी स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना पॅव्हलियनमध्ये बसण्याची विनंती करतो। 10 गेंदे और जीतने के लिए अगर देखें तो बिल्कुल 13 रनों की जरूरत है। संकेत पालशेतकर मैदान के अंदर पहुंच चुके हैं। फील्डिंग में तब्दीली हो रही है। देखिए जानबूझकर संकेत को मैदान के अंदर भेजा गया, उसकी वजह क्या है? सुहास जो है ना वो लेग ब्रेकर है, उनको टैकल करने के लिए, अनसेटल करने के लिए लेफ्ट हैंडर बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं। कंपल्सरी चेसिंग है तो आपको वो बिल्कुल 13 रन बनाने पड़ेंगे। 10 गेंदे 13 रनों की जरूरत है। संकेत पालशेतकर इस वक्त स्ट्राइकर एंड पर। इस ओवर की अगली गेंद ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, खिलाड़ी बॉल पर मौजूद है और वो गाना बजता हुआ उड़ी उड़ी जाए, गेंद बॉडी लाइन की तरफ जाते हुए अगर देखें तो गौहगर के पास बल्लेबाजी में बहुत गहराई है। लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन, कुंदन ने बहुत बेहतरीन उम्दा बल्लेबाजी की है। अब सुहास के ऊपर दबाव, मोमेंटम बल्लेबाजों के पास, और मोमेंटम दिखता नहीं, हवा की तरह होता है, महसूस करने की जरूरत। 9 गेंदे 9, अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद थी। इस वक्त यॉर्क किया था, खोद के निकाला और अपने फॉलोते में रोकने की कोशिश सुहास पवार द्वारा बिल्कुल भी। स्कोर अगर देखें तो अब 8 गेंदे 8 रनों की जरूरत है। 42 रन स्कोर बोर्ड पर बिल्कुल बल्लेबाजों ने लगाए हैं। चौथा ओवर प्रगति पर है। इस ओवर की 2 गेंदें और उसके बाद में 1 ओवर 8 गेंदों का खेल अभी भी शेष। 8 गेंदों में जीतने के लिए 8 रनों की जरूरत है। पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट का खिलाड़ी मौजूद है। स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात, काफी संख्या में दर्शक हमारे साथ जुड़े हुए। बहुत ही बेहतरीन आयोजन इस प्रतियोगिता का। गेंद और बल्ले के बीच एक अच्छी जंग शुरू हुई। फील्डिंग में तब्दीली, जो एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी उसको हटाया गया है। अब जाकर देखें तो ऑफसाइड पर केवल 4 खिलाड़ी। बल्लेबाज कुंदन के लिए, कुंदन ने क्या कदम डाल, क्या जबरदस्त बल्लेबाजी की है। सुहास की अगली गेंद, ओ अच्छी गेंद थी, बहुत बढ़िया गेंद, या एक बार फिर खतरा हो सकता है। ओ थ्रो अच्छा नहीं है, थ्रो बिल्कुल अच्छा नहीं है। रोहित भालेराव ने बहुत बड़ी गलती की है। दबाव में एक बार फिर देखें, यहां से अच्छा प्रदर्शन करने की जरूरत है। दबाव में कुछ लोग बिखरते हैं, कुछ लोग निखरते हैं। देखिए दबाव से क्या हुआ, दबाव महसूस करते हुए रोहित भालेराव। स्कोर 44, 1 विकेट पर 6 रनों की जरूरत है यह मुकाबला जीतने के लिए। बेहतरीन टूर्नामेंट आप देख रहे हैं। अष्टविनायक कला क्रीड़ा सेवा मंडल द्वारा इस प्रतियोगिता का जबरदस्त आयोजन। सुहास अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है गेंदबाजी करने के लिए। कदमों का इस्तेमाल किया, गेंद को ऑनसाइड पर खेलते हुए गैप पे बॉल बिल्कुल शॉट खेला गया है। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए TWJ गौहगर का खेमा बहुत प्रसन्न लग रहा है। 6 गेंदे 4 रनों की जरूरत है। मैच समाप्त नहीं है, मॅच बिलकुल समाप्त नाही आहे। आपल्यास या खेळमध्ये भगवा चषक झाला होता, तिथे 2 पप्पू होते, पप्पू तोडकर आणि अविनाश रामगुडे, आणि राहुल जोगाडे गोलंदाजी करत होता। अशा वेळेला 7 चेंडू आणि 3 धावा, सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला होता। त्यामुळे सामना क्रिकेटचा खेळ तिथे अनिश्चितता ठासून भरलेली आहे। पराभव लागतो सर्वांच्या जिवारी आणि
जिंकण्यासाठी धडपड सारी अष्टविनायक कला क्रीडा सेवा मंडळाची आपण ही स्पर्धा पाहतोय. विजयराजे भोसले स्मृतिचषक 2024 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता. एका छोट्याच्या ब्रेक नंतर परत येऊ. डी लीला जाणार. काय घडते काय बिघडते. पहिला चेंडू डॉट. पहिला चेंडू डॉट टाकलाय. निर्धाव षटक टाकणारा गोलंदाज मैदानावरती आहे. मागच्या पर्वामध्ये पर्व गाजवलंय. पुराना चावल मैदान के अंदर लीजेंड खिलाड़ी है. पहली गेंद पर बिंदी. 5 गेंदे 4 रनों की जरूरत है. कहानी बहुत इंटरेस्टिंग है. इस ओवर की अगली गेंद राइट ओवर द विकेट. ओह सब कुछ करेंगे. कुंदन की एक बार फिर मुंडी हिलती हुई. कुंदन की मुंडी हिलती हुई. दूसरी तरफ से संदेश पांडे बहुत ही चतुराई के साथ है गेंदबाजी कर रहे हैं. मैच अभी भी ऑन है. 5 गेंदे 4 रनों की जरूरत. कंपल्सरी चेस ये आपको नहीं भूलना है. इस ओवर की अगली गेंद संदेश पांडे. और एक अच्छी गेंद है. यहां खतरा हो सकता है. डायरेक्ट हिट. कान में ट्विस्ट. पिक्चर सुपर हिट. मैच ऑन है. मजा आएगा. 4 गेंदे 4 रनों की जरूरत है. डीजे मास्टर आई. अच्छा चल रहा है. मोमेंटम तोडू नका. तुम्हाला जे क्रिकेट खेळताना त्यांना मोमेंटम काय असते सांगण्याची गरज नाहीये. मॅच कंटिन्यू करा. इथे खूप मजा आहे. एन्जॉयमेंट आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे यावेळेला मोमेंटम जो होता तो निश्चितच संदेश पाटेकडे आहे. आणि 2 चेंडू त्याने चांगले टाकलेत. पंचांचा निर्णय बघूया काय येतोय. मोमेंटम बरोबर जा. मोमेंटम अतिशय महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये एकदा मोमेंटम तुटला तर मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा सगळे जे तुम्ही यावेळेला सगळी जी मेहनत घेतलेली असते त्या मेहनतीवरती पाणी फिरतं. हे अनेक वेळा मी पाहिलंय. काय गोलंदाजी केले. अत्यंत सुंदर अप्रतिम कामगिरी संदेश पाटेकडून. फिलहाल बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं और नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं हनीफ रुमानी. 4 गेंदों में 4 रनों की जरूरत है. सेमीफाइनल का मुकाबला पैसा वसूल मैदान के अंदर. हर दिन आता है हर दिन जाता है. मैदान में वही हो जो सबका दिल चाहता है. 6 गेंदों में 4 चाहिए थे. अब 4 गेंदों में 4. मैदान के अंदर आर पार की लड़ाई चल रही है. और हर कोई जीतने के लिए आता है. हारने के लिए कोई नहीं आता. लेकिन एक सिक्के के 2 पहलू है. एक पर लिखा हुआ है जीत. दूसरी तरफ हार लिखा हुआ है. और चैलेंज है. एक तरफ चैलेंज है लेकिन दूसरी तरफ अवसर भी है. अवसर है. जीतने का अवसर है. बहुत बड़ा अवसर बिल्कुल इस वक्त दोनों तरफ. कुंदन ने प्रभावित किया. बहुत अच्छी बल्लेबाजी अभी तक रही है. संदेश पांडे बीच मैदान पर गेंदबाजी करे. सांप और नेवले के बीच लड़ाई चल रही है. सांप और नेवले के बीच लड़ाई. संदेश पांडे तैयार. इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट.
ऑनसर पर अच्छा स्ट्रोक है, बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया, गेंद बॉडी की तरफ ट्रैवल हो रही है। आपके पास अभी भी 2 गेंदें शेष है और जीतने के लिए 2 रनों की जरूरत है, कंपल्सरी चेस है। प्रेक्षकांना विनंती आहे, सामना कोणी पण जिंकू द्या, एकदा टाळ्यांचा गजर करा, काय सामना रंगलाय, जोरदार टाळ्यांचा गजर। आगे आए, हवा में खेल दिया, गेंद के नीचे खिलाड़ी, क्या ये कैच हो जाएगा? नहीं, कैच आपको लेना था और इसी के साथ ये 2 रन बिल्कुल मुकम्मल।